क्रिकेट खेळण्यासाठी? सगळे करतात. ज्याप्रमाणे आपण बघितलं की तुम्ही मोठं होऊन काय बनायचं, क्रिकेटर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं की काय व्हायचं आहे? क्रिकेट क्रिकेट म्हणजेच क्रिकेटवर व्हायचं. पण त्यामागचं मोठं कारण काय आहे? कारण की आता ISPL सारखा फॉर्मॅट आहे की त्याच्यामुळे की नक्कीच तुमच्या मनापासून आणि लहानपणापासूनची इच्छा आहे? लहानपणाची इच्छा आहे. नक्कीच इच्छा अशीच पूर्ण हो आणि नक्कीच चांगले क्रिकेटर व्हा आयुष्यामध्ये. तुम्हाला शुभेच्छा. हे होते मॅन ऑफ दी मॅच मिस्टर सानू आणि नक्कीच परफॉर्मन्स मॅच विनिंगवाला दिला. अगदी मोक्याच्या क्षणी चांगली बॅटिंग केली गेली आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन गेला. तर महत्त्वाचा मुकाबला यानंतरचा आणखीन एक जो मैदानाच्या आतमध्ये थेट येताना पाहायला मिळेल. आता तो मुकाबला अनुभवासाठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. या कासार वडवली गावातला महासंग्राम म्हणजेच कासार विडवली प्रीमियर लीग अंडर-21 ची स्पर्धा. घे एक म्युझिकल ब्रेक, डीजेला संधी देऊया, गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. पुन्हा एकदा कासार वडवली प्रीमियर लीग 2024 पर्व 4 अंडर-21 या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आपण पाहतोय. नरेश स्पोर्ट्स वर्सेस रीती 11 या दोन संघादरम्यान. सलामीर जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. एका साईडला निखिल आणि त्याच्या समोर आपण पाहतो क्रमांक 2चा फलंदाज लवेश. टॉस हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतो रीती 11 या संघाला. नेक्स्ट मॅचसाठी मी आमंत्रित करेन श्रीराम फाउंडेशन आणि संजय स्पोर्ट्स. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही सज्ज राहायचं टॉससाठी. अरे अंपायर पाठवा, अंपायर पाठवायचे लगेच. हे निखिल ट्राय कौन ले रहा है? विनंती असेल अंपायर साठी जायचं आहे. अंपायरनी रियाज चला पंच पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. पंच खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या वेळा मात्र मॅच ऑन होणं अशक्य आहे. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये आणखीन एक मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. कासार वडवली प्रीमियर लीग सीझन 4 असं पहिला दिवस आणि उद्याचा शेवटचा दिवस असेल. संध्याकाळचं सत्र उद्याच्या दिवसामध्ये खूप प्रेक्षणीय असेल कारण की प्रेक्षक मोठ्या प्रमाणात असतील. आणि प्लीज पंच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. नरेश स्पोर्ट्स संघाचा 12वा खेळाडू लगेच पाठवा. नरेश स्पोर्ट्स इकडे आलोय ना.
प्लीज एक अंपायर सहकार्य करा. दोन्ही पंच आली आहेत सामन्याला लगेच सुरुवात करा आणि दोन्ही पंचांनी लक्षात घ्या फक्त 20 मिनिटं एक टायमिंग 4 षटकांसाठी फिल्डिंग करणाऱ्या संघाला द्यायचे. 20 मिनिटाच्या जास्त वेळ लागला पहिल्या षटकात तळण्यासाठी गोलंदाज रियाज पॉवर प्लेचा षटक आहे. निखिल पहिला चेंडू साठी या सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉट काउ कॉर्नर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एक सिंगल प्राप्त केली जाते. एका सिंगलने आपण पाहिलात तर धावफलकाला सुरुवात केली जाते ते म्हणजेच रीती 11 या संघाच्या. निखिल आणि लवेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. 30 या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. एक लॉंग ऑफ रिझन मध्ये त्यावेळी चेंडू चांगला होता. पडल्यानंतर थोडा उजव्या बाहेर ठेवला गेला होता. गोलंदाज रियाजच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आणि इतर चेंडूचा खेळ इथे संपला जातोय. यावेळी फटका बसलाय. क्षेत्ररक्षक येतोय झेल गाडी टिपतोय झेल आणि ते फलंदाज बांधतोय. पहिला गडी तमिळनाडू परत तो लविशच्या माध्यमातून. गोल्डन डॉक्टर स्वीकार आपण पाहतोय लविश याला. पहिला गडी बाद होतोय. संघाचा धावफलकावरती असताना एक गडी बाद 1 धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज रियाजच्या माध्यमातून. कारण पहिला चेंडू आपण जर पाहिलात तर एक सिंगल आली होती. त्यानंतर डॉट केलं गेलं होतं लविश या फलंदाजाला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑफ रिझन मध्ये एक सुंदर झेल टिपला गेला आणि फलंदाज लविश याला परतावा लागलाय. एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहतो रियाज याला क्रमांक 3चा फलंदाजी करण्यासाठी रीती घेतोय. पुन्हा एकदा कासारवडवली प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवर व्यक्तींचं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर अशी स्पर्धा पर्व 4था आपण पाहतो. या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम आहे. संजय स्पोर्ट्स आणि हर्ष वाघ आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे अप्रतिम रित्या पार पाडली जाते. यावेळी बॅटची कडा लागली जाते. गोशांकी क्षेत्रामध्ये जर चेंडू जाईल का मात्र एक सिंगल प्राप्त केली जाते आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकला जातोय तो म्हणजेच 2 आकड्यावरती. धावा येणं गरजेचं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहिलात तर या षटकामध्ये अप्रतिम षटक हाताळलं गेलं गोलंदाज रियाजच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 4 चेंडूमध्ये 2 धावा करतो गोलंदाज आणि एक गडी बाद करण्यामध्ये सफल ठरतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ब्लॉक होता चेंडू होता. चेंडूला खोदून काढला लॉंग ऑन रिझन मध्ये.
मिडॉन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल आणि एका सिंगलने धावफलकावरती लागला जातं 3 धावा. 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सजवलं जात आहे. मात्र धावा येणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचा षटक आहे, संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल ते म्हणजे या 2 फलंदाजांना. एका साईडला आपण पाहिलात तर डावखुरा फलंदाज ऋतिक आहे. नाव स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलात तर निखिल या फलंदाजाला पाहतोय. फुलटॉस चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जातोय तो म्हणजेच कॉर्नर रिझन मध्ये षटकारासाठी 6 धावा मिळाल्या जातात. 6 धावांनी धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर आपण पाहायला गेलात तर 9 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी रियाजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा षटक होता आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केला होता. मात्र शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहत आहे. यावेळी क्रमांक 2चा गोलंदाजी मार्गावर हर्षल येतोय आणि पहिला चेंडू अवंतरच्या रूपाने हाताळला जातोय गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून. अवंतर धावेने 1 धाव धावफलकावरती जोडत असताना आमचे गुणलेखक भाविक एका धावेने धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा. यावेळी फटका चांगला आहे, स्टँडिंग फटका केला जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. उत्तुंग षटकार 6 धावांसाठी. या 6 धावेने धावफलकावरती 16 धावा लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये संत आणि शांत खेळी पाहत होतो आपण, ती म्हणजे रीती 11 या संघाची. त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलो तर फक्त 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा कुठल्या गेल्या आहेत. त्या म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा नरे स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजीमध्ये. यावेळी ब्लॉकर चेंडू होता, प्रतिमे चेंडू हाताला गेलाय. यार्कर चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. षटकार आल्यानंतर गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून एक सुंदर ब्लॉकर ते चेंडू आपण पाहतोय. यावेळी अपील केला जातो. अपील मध्ये आत्मविश्वासाची कमी लादली जाते, तो अपील फेटाळला जातो. एका सिंगलने धावफलकावरती 17 धावा. अतिशय सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते रीती 11 या संघाच्या माध्यमातून. जरी पहिला गडी बाद झाला त्यानंतर मात्र मंगेश, निखिल आणि ऋतिक या दोन्ही फलंदाजाने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. एका साईडला आपण पाहिलात तर ऋतिक क्रमांक 3 वरती फलंदाज आलाय. 2 चेंडूंचा सामना केलाय आणि 2 चेंडूमध्ये 7 धावा पटकावतोय. तर निखिल एका साईडला आपण पाहिलात तर एका षटकाराच्या साहाय्याने तब्बल 9 धावांवरती खेळतोय. हर्ष गोलंदाजी मार्गवर आहे. 2 चेंडूंमध्ये पुढे महावरा ठरला जातो कारण एक षटकार या षटकामध्ये हर्षलाच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. पुण्याचा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. कासारवडवली प्रीमियर लीग 2024 चा अंगण आपण पाहतोय. अंडर 21 चा महासंग्राम इथे रंगला जातोय.
त्यावेळी नक्कीच आउटसाईडचा ऑफ स्टंप पंचांचा इशारा होता. यस वाईट चेंडू अवांतर धाव संख्येमध्ये भर मिळाली जाते आणि अवांतर धावाने एक धाव ही धावफलकावरती जोडली जाते. अतिशय सुंदर फलंदाजी या शेवटच्या 3 ते 4 चेंडूवरती पाहायला मिळते. त्यानंतर मात्र गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा सज्ज. यावेळी फटका चांगला आहे का, मात्र यावेळी चेंडू जातोय तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर. चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी दिली जात नाही. 6 धावा आणि या 6 धावेने धावफलकावरती 24 रन, 24 धावा. वाईट चेंडू बंद घोषित करतात. अवांतर धाव संख्येने भर मिळाली जाते. अवांतर धावेने एक धाव ही धाव फलकावरती जोडली जाते. वाईट टाकलं ना, वाईटली आता परत वाईट टाकलं. डॉट चेंडू इथं निजा चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून संघाचा धाव फलकावरती 25 धावा, 25 रन्स. किती 2 बॉल आहे ना. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मॅच टायमिंग फटका आहे, झेल आहे. शतरक्षक येतोय, झेल गाडी टिपतोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. फलंदाज ऋतिक इथे बाद होत आहे. अप्रतिम फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 2 षटकारांच्या साहाय्याने तब्बल 13 धावा पटकावल्यात आपल्या संघासाठी आणि तो फलंदाज बाद होतोय. दुसरा गडी तंबूमध्ये परततोय तो म्हणजे ऋतिक 11 या संघाचा. आजच्या दिवसातला हा 3रा सामना आहे कासार वडवली प्रीमियर लीग. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. लगातार 2 दिवस ही स्पर्धा चालली जाणार आहे आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू इथे करत असताना आपण पाहतोय. पहिला सामना झाला होता एका साईडला आपण पाहिला तर रजा 11 संघ तिथे विजयी होतोय. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये श्री गणेश स्पोर्ट्स कासार वडवली हा संघ विजयी होतोय आणि आजच्या दिवसातला हा 3रा सामना नरेश स्पोर्ट्स वर्सेस ऋतिक 11 या 2 संघादरम्यान. टॉस जिंकला होता नरेश स्पोर्ट्स संघाने. टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय संघाच्या कर्णधाराने घेतला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसरा षटक मार्गस्थ आहे. क्रमांक शेवटचा चेंडू शिल्लक. 25 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मॅच टायमिंग शॉट टाकायचा आहे. कॉर्नर रिझन मध्ये जे डिपला जातोय आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय. फलंदाज निखिल या फलंदाजाला परतावं लागतंय. दोन मिनिटं थांबवायचं पंच. नवीन गोलंदाज आपण पाहतोय उजेब याला. उजेबा त्यावेळी मोठा फटका खेळला जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये.
शतरक्षक येतोय झेल गाडी पकडतोय झेल पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद होतोय. संघाचा धावफलकावरती जर आपण पाहिलात तर 25 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. खराब फलंदाजी इथे 11 या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलात तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी तंबूमध्ये परतले जात आहेत. ते म्हणजे रीती 11 या संघाचे. अतिशय सुंदर गोलंदाजी विजयफाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये करण या फलंदाजाला आपण पाहतोय. करण आणि निलेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळी ब्लॉक होता चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूला कलेक्ट करतोय मात्र या चेंडूवरती निर्धार टाळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाज विजयफाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचसाठी मी आमंत्रित करीन दोन्ही संघांना. संजय स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि श्रीराम फाउंडेशन संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस बॉक्समध्ये पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये सज्ज राहायचं. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. गोलंदाजी केली जाते. 4 चेंडू या गोलंदाजाने हाताळत एकही धाव खर्च केली नाहीये आणि 3 गडी बाद करण्यामध्ये हा गोलंदाज सफल ठरतोय. अप्रतिम गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय निशांत. 5 गडी बाद संघाचा धाव फलकावरती 25 धावा. अतिशय सुंदर असं आयोजन आणि तेवढंच चांगलं लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून NSTच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. यावेळी नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा देत वाईट चेंडू अवांतर धावेने 1 धावेची धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेने धावफलकावरती 26 रन 26 धावा. या धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. गोलंदाजची मार्गवर यावेळी 9 चेंडू पंचाने घोषित केला. शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातो डीप पॉइंट रिजन मध्ये चौकार साडे. बाय 1 गेट 1 फ्री मिळालं जाते कारण संधी होती. ब्लॉक होता चेंडू होता करण्याचा प्रयत्न केला होता मात्र भीमर चेंडू पंच घोषित करतात आणि अवांतर धावेने या 4 धावा अशा 5 धावा या चेंडूवरती मिळाल्या जातील. फ्री हिट असेल या चेंडूवरती. 9 चेंडू पंचाने घोषित केलाय. कमरेच्या खूपच वर चेंडू आणि ज्याचं कारण पंचाने या चेंडूला पट्टीचा नाही दिलाय कमरेचा दिलाय. यावेळी फटका चांगला स्टँडिंग डिलिव्हरी चेंडू जातो रॉंग रिझन मध्ये 6 धावांसाठी षटकार. बिग हिट. अप्रतिम फटकेबाजी. 9 चेंडू आल्यानंतर त्या चेंडूवरती फ्री हिटची संधी आणि त्या संधीचं सोनं फलंदाज निशांत या फलंदाजाने केलंय. पहिला 3रा षटक आपण जर पाहिला तर समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संघाचा धावफलकावरती 37 धावा. त्यावेळी पुलटॉस चेंडू पुन्हा एकदा केला जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडूला अडवला जाईल का मात्र 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकारासाठी चौकाराने 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांमध्ये
प्रथम फलंदाजी करत असताना रीती 11 या संघाचा धावफलकावरती 41 रन, 41 धावा. विनंती असेल टीम मीटिंग नको आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ नरेश स्पोर्ट्स टीम मीटिंग घेण्यास अलाउड नसेल तुम्हाला, म्हणून आज 8 सामने इथे खेळायचे आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 41 धावा. शेवटचं स्मॉगवरचं षटक असेल. हाणामारीचं षटक म्हणून या षटकाला संबोधलं जातं. मात्र त्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाची वर्णी लागेल, कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाईल, या षटकामध्ये नक्कीच एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न रीती 11 हा संघ करेल. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजीत अव्वल झाले ती म्हणजे रीती 11 या संघाची. कारण एका साईडला जर आपण पाहिलं तर निखिल आणि ऋतिक या 2 फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली होती आणि त्याच्या जोरावर आपण पाहिलं तर आता यावेळी निशांत या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत आहेत. 2 चौकार आणि 1 षटकार निशांत याच्या बॅटमधून आपण पाहिले. क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तौकीर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू, यावेळी चेंडूला पूल केलाय. पूल होता पॉवरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटकेबाजी, शॉर्ट डिलिव्हरी होती. चेंडूला पूल केला गेला होता फलंदाज निलेशच्या माध्यमातून आणि या 6 धावांनी धावफलकावरती लागले जात आहेत. 47 धावा, 47 रन. अप्रतिम फलंदाजी केली जाते, ताबडतोब केली जाते. विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते रीती 11 या संघाच्या माध्यमातून. यावेळी अतिशय सुंदर चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज तौकीरच्या माध्यमातून. 1 षटकार आल्यानंतर डॉट केला जातो गोलंदाज तौकीरच्या माध्यमातून. संघाचा धावफलक 47 धावा. निलेश याला आपण पाहतो स्ट्राईक एंडला. फुल टॉच चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली जाईल. झेल सुटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतो आणि या चेंडूवरती धावा मिळाल्या जातील त्या म्हणजेच 3 धावा आणि या 3 धावांनी धावफलकावरती 50 धावा इथे पूर्ण केल्या जातात. अर्धशतक झळकावला जातोय रीती 11 या संघाचा. कासार वडवली प्रीमियर लीग पर्वत 4 अंडर-21 चा महासंग्राम कासार वडवली गावामध्ये रंगला जातोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवर व्यक्तींचं सहर्ष स्वागत. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक करतोय चुकी. काय केलं जाते, हातामध्ये झेल होता, झेल निसटतोय आणि मिळाले जाते 6 धावा. खराब क्षेत्ररक्षण. 6 धावांनी धावफलकावरती 56 धावा. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 56 धावा पटकावल्या होत्या. मात्र या सामन्यामध्ये मला असं वाटतं की नक्की जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न रीती 11 या संघाचा असेल. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 57 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अप्रतिम फलंदाजी. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, संजय स्पोर्ट्स आणि श्रीराम फाउंडेशन दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये लगेच हजर राहायचे. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
यावेळी धावची 4 रुपयाने गडी बाद होईल. षटक हिसाबन जर पाहिला तर पहिला डाव संपला गेलाय. पहिल्या डावाच्या अखेरीस संघाचा धाव फळकावरती 57 धावा आणि 58 धावांचं उद्दिष्ट राखला जातोय, तो म्हणजेच नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघासमोर. तेव्हा थोडीशी विश्रांती जावे टॉस बॉक्स मध्ये जिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक जयेश. मी विनंती करतो आमच्या मान्यवर व्यक्ती आदरणीय सन्माननीय अक्षय कारखानीस यांना विनंती करतो त्यांनी टॉस बॉक्स मध्ये जायचं. अक्षय आणि आदित्य यांनी दोघांनी जायचं. चला टॉसची वेळ झाली आणि प्रमुख पाहुणे शुभ त्या टॉस केला जात आहे. आदित्य भोईर साडा रिक्वेस्ट करतो प्लीज या सर. सिद्धू दादांच्या शू हा टॉस केला जाईल. एका बाजूने आपण पाहिलं तर संजय स्पोर्ट्स टॉसची ओळख करून दिली जाईल. KPL आणि संजय स्पोर्ट्स कॉल संजय स्पोर्ट्स आणि संजय स्पोर्ट्स दादांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि पुन्हा एकदा शुभेच्छा द्या. आणि आपण स्थानपन्न स्वतःचं आयोजन आहे आणि संजय स्पोर्ट्स असं कॉल होता. संजय स्पोर्ट्सच आलाय. कदाचित मॅच जिंकण्याचा उद्देश असेल. काय निवडणार? सत्रक्षण 4 ओव्हरचा गेम आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे काय चालतंय आणि आतापर्यंत तुम्ही खेळ पाहिलाय तरी पण श्रीराम फाउंडेशन या टीमला कशा पद्धतीने मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार? असं काही गेम प्लॅन तर केला नाही, पण जास्त अपेक्षा मोहित मुकादम आणि असं सोनू खान आहे. असे 4-5 प्लेयर आहेत भरपूर माझ्यात पण का जे समोरच्या टीमला टफ देऊ शकतात. तुम्ही आयोजकाच्या भूमिकेत आहात. कसं 4 वर्षापर्यंत म्हणजे मागचे 3 वर्ष कशी राहिलेत तुमच्यासाठी? जसं मला गाव सपोर्ट करतोच आणि माझे पाठीराखे पण आहेत 5. निखिल आहे, तवकीर आहे. जास्त करून तर तवकीरचं मी जाम धन्यवाद करतो का दरवर्षी जशी एक माणसाला हाऊस असते ना का भाई आपण KPL करतो म्हणून, तर त्याला दरवर्षी एक हाऊस लागलेली असते का कुठलीही गोष्टी असो तो पुढाकार घेतोच. तवकीर झाला, एक निखिल आहे, आरी म्हणजे असे भरपूर आहेत 4-5 जण आहेत. तर ते मला दरवर्षी सपोर्ट करतात आणि माझा गावही सपोर्ट करतो. आणि नक्कीच शुभेच्छा देते तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. हे सपोर्ट खूप महत्वाचा आहे. तर सुमित कडे वही. सुमित टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता काय घेतला असता? क्षेत्ररक्षण बॅटिंग करायची आहे. आता ज्याप्रमाणे आपण पाहिलं की संजय स्पोर्ट्स टीम आपण पाहिली आहे तर एक स्ट्रॉंग टीम म्हणून ओळखली जाती आहे. तुमच्या टीममध्ये असे कोणते नामवंत खेळाडू असतील ते या मॅचमध्ये इम्पॅक्टफुल खेळ आणि इम्पॅक्टफुल पारी मात्र खेळताना पाहायला मिळतील? सोयल, रोहित, मोहित. सीझन 4 आहे. या सीझनमध्ये तुमच्याकडून काही अपेक्षा असतील की तुमच्या टीममधून कसं परफॉर्मन्स व्हावं? होला आता चांगला तो. शुभेच्छा असतील तुम्हाला बास्टॉपला या मॅचसाठी. तर टॉस बॉक्समधून अहवाल असा मिळाला की संजय स्पोर्ट्स टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय. फलंदाजीसाठी आमंत्रण श्रीराम फाउंडेशन या टीमला दिलंय. व या मॅचच्या दिशेने एक मोठं लक्ष आता चेस करायचं आणि ते कशा पद्धतीने चेस केला जाणार हे सुद्धा आपल्यापर्यंत जरूर घेऊन येतोय.
वह्य मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मौसम असताना मात्र पाऊस नसताना थोडासा मौसमने करवट घेतली आहे, परंतु कोणत्या प्रकारचा व्यत्यय नाही आला पाहिजे बस, म्हणजे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. वह्य मॅचच्या दिशेनं एक मोठं लक्ष चेस करायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर रीती 11 या टीमकडून फलंदाजी अप्रतिम झाली आहे. आता पाहूया आपण दुसऱ्या बाजूने तसं उत्तर मिळेल का. संजय स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू आणि मी त्यांना रिक्वेस्ट करतोय की आपण कमेंट्री बॉक्सच्या बाजूने जमा व्हा अशी कर्णधारांची इच्छा आहे आणि नक्कीच आपण कर्णधारांशी संवाद साधा. पहिल्याच बॉल आपण पाहिला, नो बॉलचा इशारा मात्र दिला जातो आणि पहिल्याच बॉलवर दणदणीत आगाज करत असताना ठोकला जातोय हा चौकार. ज्या विचाराने ज्या अनुषंगाने आणि जी आक्रमकता मात्र दर्शवत असताना मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना एक आत्मविश्वास जागृत करणारी सुरुवात हवी आहे ना ती मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर चौकार आणि नो म्हणजे 5 धावा पहिल्याच बॉलवर. फ्रीटचा चेंडू असेल, निलेश फ्रीटचा बॉल घेऊन या वेळेला मात्र आपण पाहिला बिमार फेकला जातोय आणि कुठेतरी थोडासा दडपण येताना पाहायला मिळतोय. दुसरा नो बॉल मात्र हाताळला जातोय आतापर्यंत आणि त्यामुळेच आता पाहिलं आपण की निलेशने जी बॅटिंग भरपूर चांगली केली होती, परंतु जर गोलंदाजी खराब केली तर मग त्याचा फायदा होणार नाहीये. आणि जवळजवळ आपण पाहिलं ना की दुसरा नो बॉल गोलंदाज चेंज होताना पाहायला मिळतोय. आत्ता पाहावं लागणार आहे. नाही बॉलर चेंज नाही होता, बुट चेंज करतोय तो पहिला बिमर नाही होता, पट्टीचा दिला तो. डेफिनेटली आपण पाहतोय की इथे 2 नोट चेंडू हाताळले गेलेत, परंतु एक बिमर त्याच्यामध्ये आला होता आणि तेच कळवलं जाते. आणि इथून आपण पाहिलं तर जी सुरुवात तौकीर आणि रियाज या 2 खेळाडूंच्या माध्यमातून अपेक्षित आहे ना, लक्ष आपण पाहिलं तर तब्बल आहे 58 धाव्यांचा आणि हे 58 धाव्यांचं जर लक्ष चेस करायचं आहे तर सुरुवात अतिशय चांगली व्हायला हवी आहे आणि तेच होताना पाहायला मिळत आहे. डेफिनेटली आपण पाहिलं की कारण की एकच जो चेंडू पण पाहिला बिमार झाला होता, 2 फेकले गेले होते परंतु त्यामध्ये एकच आहे, कारण की 2 जर बिमार आले असते तर हा गोलंदाज बॅन झाला असता आणि हे पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज तर 6 धावा फळकावर 52 धाव्यांची गरज असेल. इथे पुन्हा एकदा मॅच ऑन होते. टिप मध्ये प्रोटेक्शन, टिप लॉग ऑफ आणि डीप काऊ कॉर्नर हे 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. फुलटॉसला कन्वर्ट केला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चांगला स्टॉप, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की इथे हा चेंडू नक्कीच जर डोक्याच्या वन गेला असता तर जवळजवळ जास्त धावा मिळाल्या असता, परंतु योगदान महत्वाचं असतं आणि ते इथे मिळालंय गोलंदाजाला. मात्र आपण पाहिलं तर या वेळेला ज्या प्रकारची गोलंदाजी करताना निलेशने आतापर्यंत एक चेंडू फेकत 7 धावा खर्च केल्यात. या वेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड शॉट, स्टेट हवाई हल्ला आणि चेंडूने गाठलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा बल्ला. थेट हा चेंडू 6 धावांसाठी केपीएल षटकार. जशाच तसं उत्तर मात्र इथे मिळत असताना पाहायला मिळत आहे. जर तुम्ही शेअर तर आम्ही बब्बर शेअर आणि हे दाखवत असताना आपण पाहिली आहे जी खेळी मात्र तौकीर करताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्या बाजूने रियाज. काय कमालीचा खेळ. फुलटॉस या वेळेला मात्र पाहावं लागणार आहे की नक्कीच कळलं कोणचा स्वेद आहे आणि इथे मिस्टेक झाली आहे. रीती 11 या टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून मोठी चुकी होताना पाहायला मिळाली आहे आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. एकंदरीत आपण पाहिलं नो बॉलवर मिसफील्ड चौकार मिळाला, बोनसच्या धावा मिळतात आणि इथून मात्र आपण पाहिलं अडचण आणि अडचणच मात्र येताना पाहायला मिळते रीती 11 या टीमसाठी. नो बॉलचा इशारा आला आणि नक्कीच आपण पाहिलं तर 2 मात्र इथे आपण पाहिलं तर बिमार आणि 2 बिमार, याचाच अर्थ आपण पाहिलं तर गोलंदाज मात्र आता चेंज होताना पाहायला मिळेल.
3 हे बघ घे लिवलंय हे बघ 20 नाही एक विकेट नाही एक रनआउट बॉलर कोण आला कबड्डीला मात्र गोलंदाज चेंज मात्र गॅप मध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय खाली क्षेत्र पॉवर प्ले आहे आणि त्या पॉवर प्लेचा मात्र फायदा मिळतोय आणि हा चेंडू थेट निघून गेला 4 धावांसाठी चौकार 21 धावा या चौकाराने मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकचा जर विचार करायचा झाला निशांत उर्वरित गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मनगटी फटका खेळला गेला होता चेंडूची फेकी आले डेंजर एंडकडे पळतोय मात्र आपण वेळेवर बॅकअप व्यवस्थित झालं असतं तर अडचण वाढली असती परंतु क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टींना थारा नाहीये प्रत्यय पाहायला मिळालं 2 धावा चित्याच्या चपळाईने वेगाने आणि जी चुस्ती दाखवली गेली आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर जी दौड कंप्लीट करत असताना धावा अर्जित केला जात आहेत हा फलक 23च्या घरामध्ये हे साधारण पाहायला मिळालंय अजून सुद्धा आपण पाहिलं या षटकामध्ये 2 चेंडू आहेत 15 यावेळेला मात्र आपण पाहिला ऑफस्टम्पच्या जवळ होता आणि स्क्वेअर चेंडू निघून जातोय व्हाईट बॉलचा इशारा इथे जरूर मिळतोय कुठेतरी आपण पाहिलं ह्या षटकामध्ये ज्या आलेल्या धावा आणि पॉझिटिव्ह स्टार्ट म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघितलं ना इथे जे हवं होतं ते मिळालंय वाईट नरेश स्पोर्ट्सच्या टीमला जी आक्रमक सुरुवात मिळायला हवी होती आणि ती मिळाली आहे सध्या तरी पुन्हा एकदा सोडून दिले 30 लाईन 30 दिशा आणि तोच पुन्हा एकदा नतीजा वारंवार आपण पाहिलं हा दुसरा वाईट चेंडू आणि त्यामुळे मात्र आपण पाहिले तर धाव फलक तब्बल 25च्या घरामध्ये पोहोचलंय 25 काय सुरुवात मिळाली आहे आणि त्याच्यामध्ये योगदान मी तर म्हणेन की गोलंदाजांचा आणि क्षेत्ररक्षकांचा सुद्धा तितकंच महत्व होतं थोडा धीमा टाकला यावेळेला फटका फसू शकतो डेफिनेटली ते स्लोअर गतीचा वापर केला होता आणि नक्कीच जिथे चेंजअप पेस केला गेला होता आणि तिथेच फटका मात्र फसला गेला लॉंग ऑफच्या दिशेने एक सोपा झेल कनेक्ट केला जातो आणि पहिला धक्का मात्र इथे महत्वपूर्ण दिला जातोय कारण की इथे या षटकामध्ये या शॉटची गरज होते का धावा आल्या होत्या परंतु मोठा फटका खेळण्याचा मोह मात्र आवडला नाही आणि पहिला धक्का मात्र नरेश स्पोर्ट्स या टीमला 25च्या धावसंख्येवर दिला जातोय एक चेंडू शिल्लक आहे अजून सुद्धा आपण पाहिलं या षटकातील म्हणजे या स्पर्धेतला आपण पाहिलं तर सर्वात मोठा आणि महागडं षटक जे सध्या तरी आपल्याला आहे आतापर्यंत 25 धाव्यांचा षटक झालाय म्हणजे एक चेंडू शिल्लक आहे कदाचित 31 होऊ शकतंय आणि राहिलं तर 25 वर सुद्धा राहू शकतंय पण इथे नवीन खेळाडू उजेफा रियाज बाद झाला तौकीर आहेत आणि उजेफा बॅटर खोल टप्प्यामध्ये शॉर्ट मिड विकेटला एक धाव मात्र चिकी सिंगल कंप्लीट 26 धावांचा षटक पाहायला मिळालं 58 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात आणि नक्कीच एक मोठी सुरुवात मिळाली नरेश स्पोर्ट्स टीमला अजून सुद्धा 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये कमबॅक मात्र रिती 11 टीम करताना पाहायला मिळेल का काय घडतंय पाहूया उर्वरित षटकामध्ये घेऊ एक छोटासा ब्रेक वेलकम बॅक दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक NST लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय कासार वडवली प्रीमियर लीग अंडर 21 चा हा महासंग्राम हा महाकुंभ मेळा
आज या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय पहिला दिवस या स्पर्धेचा आणि या विभागातील जे संघ खेळताना पाहायला मिळतात म्हणजे या विभागातील सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळतात आणि तिथेच प्रत्येक खेळाडूमध्ये असलेलं टॅलेंट कारण की ज्याप्रमाणे आपण पाहतोय ना की या विभागातील एक नामवंत संघ म्हणजेच आपण पाहिलं कासर वडवलीचा संघ म्हणून ओळखला जातो आणि त्या संघाच्या मध्ये आपण पाहिलं जे नामवंत खेळाडू आहेत आणि ते नामवंत खेळाडूंचा जर विचार करायचा झाला तर अशाच फॉर्मॅटमधून मात्र पुढे येताना पाहायला मिळालं तिथूनच आपण पाहिलं एक मोठा संघ बनला गेला आणि कदाचितच आपण पाहिलं याच संकल्पनेतून मोठे स्टार खेळाडू मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतील. दुसरं षटक घेऊन येतोय बॉलर कोण आहे बॅकफूट पंच केला जातोय चांगला फटका एक धाव मात्र मिळेल कृतिक च्या हातामध्ये हे षटक सोपवलं गेलंय म्हणजे इथून एक धाव आली आहे 31 पाहिजे ना 31 31 धाव्यांची गरज अजून सुद्धा आहे मॅच इथून अजून सुद्धा बनवू शकते एका ओव्हरमध्ये धाव खर्च झाल्या असं नाही की मॅच संपलाय परंतु चांगला क्रिकेट 17 चेंडू 31 धावा मॅच मात्र आपण पाहिला पूर्णपणे अजून सुद्धा और होऊ शकते रीती 11 टीमला मात्र ज्या सुरुवातीच्या षटकामध्ये झालेल्या चुका त्या मात्र सुधाराव्या लागतील आणि कमबॅक काय असतं ते दाखवावं लागेल. हा चेंडू मात्र आपण पाहिला सोडून दिलाय फलंदाज बॅट अँड वॉट आशेच्या नजरेनं मात्र पंचांकडे पाहायला गेलं होतं परंतु हा चेंडू चांगल्या लाईनमध्ये होता हे दर्शवलं गेलं आणि ह्याच डॉट डिलिव्हरीची गरज आहे अशाच प्रकारचे डॉट चेंडू येतील तर मॅचमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते. या वेळेला मात्र आपण पाहिला डाऊन द लेग चेंडू फेकला गेला ह्या गोलंदाजाकडे काबिलियत आहे कृतिककडे क्षमता आहे तितकी उंची नाही आहे परंतु कमी उंचीचे गोलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अति घातक आहेत हे अनेक वेळा पाहिले आपण आणि त्याचपैकी ऋतिक यावेळेला बाउन्सरचा आरा केला होता मिड विकेटला खेळाडू एक धाव मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय फेकी आली आहे सहज मिळतात म्हणजे आता इथे काय होत आहे की एक विकेट गेल्यानंतर आपण पाहिलं ना की आता पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला जातोय ज्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न केला जातोय ज्याप्रमाणे आपण पाहिला की बाउन्सरचा वापर केला गेला होता आणि योग्य रीतीने म्हणजे फलंदाजाचं जे बॉडी लँग्वेज ओळखून गोलंदाजी करण्याचा माणसाने हेतू दर्शवला जातो आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला आपल्याला. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र आपण पाहतोय काय गरज होती का हाच मोठा प्रश्न मात्र आपण पाहिला निर्माण झाला होता मात्र नक्कीच आमच्या बाजूने म्हणजे 12th मॅन आहेत चांगले क्रिकेट खेळला तर नक्कीच आपण पाहतो इथून मॅच मात्र नरेश स्पोर्ट्स घेऊन जाऊ शकते परंतु उम्मीद पे दुनिया कायम आहे जसं म्हटलं जातंय ना ती 11 या टीमला उम्मीदची किरण मिळाली आहे प्रॉपर टायमिंग होत नाहीये आता मात्र आपण पाहिलं जे सुरुवातीला जो टायमिंग होताना पाहायला मिळत तो मात्र आपण पाहिलं तर इथे होताना पाहायला मिळत नाहीये एक चेंडू अजून सुद्धा आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये धावफलक 32 च्या घरामध्ये 26 धाव्यांची गरज आहे मॅच ऑन झाली आहे म्हणजे पहिले षटक बाजूला सोडलं त्यानंतर या षटकामध्ये कृतिकने दिलासा दिला आपल्या टीमसाठी कारण की आपण अजून इथून लढाई लढू शकतोय. अपील केली आहे परंतु अपीलीला उत्तर मिळेल का प्रश्न विचारला प्रश्नाचं उत्तर नाहीये डॉट चेंडू पाहायला मिळतोय ज्याप्रमाणे मॅच आता थोडीशी रोमांचक स्थितीमध्ये पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे ती म्हणजे एका गाण्याची. डेफिनेटली आपण पाहिलं तर 12 चेंडू असतील आणि 26 धाव्यांची गरज. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल संजय स्पोर्ट्स विरुद्ध श्रीराम फाउंडेशन. दोन संघांच्या दरम्यान आपण पाहणार आहोत एक महत्त्वाची आणि चुरशीची लढत होताना पाहायला मिळेल
संजय स्पोर्ट्स आज आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांना मिळालेलं जे पाठबळ जे हर्ष यांच्याशी संवाद साधला आम्ही आणि नेहमीच आपण पाहिलं या संपूर्ण कासार वडवली गाव संपूर्ण ज्याप्रमाणे खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे राहत आहे आणि त्याचनंतर आपण पाहिलं या स्पर्धेला ज्यांनी स्पॉन्सर्स केलं आहे आणि त्यांचं जे स्पॉन्सर्स मिळत आहे आणि त्याच संकल्पनेतून नेहमीच आपण पाहिलं तर नक्कीच भक्कम पाठीराखे असतील तर नक्कीच आपण पाहू शकतो आपले जे खेळाडू आहेत नक्कीच यशाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर जाताना पाहायला मिळते आणि तीच संकल्पना आपण पाहिली आहे ना हर्ष आणि संपूर्ण संजय स्पोर्ट्स या टीमची आणि या संकल्पनेतून आपण पाहिलं तर पुढे जाताना पाहायला मिळत आहे व या मैदानाच्या दिशेने तिसरं षटक घेऊन येतोय लवेश बॉलिंग ट्रॅकवर महत्वपूर्ण षटक असेल तिसरं या वेळेला आउटसाइड एज विकेट किपरच्या हातामध्ये मोठी विकेट मिळते इथे एक चांगला फलंदाज आपण पाहिलं जो या षटकाला डेंजर ठरू शकला असता परंतु त्याला बाद केलं जात आहे आणि चांगलं कमबॅक ऋती 11 या टीमचं पाहायला मिळत आहे बॅटर इन होते मैदानाच्या आतमध्ये चिराग उजेफा आणि चिराग या दोन खेळाडू करून आता चांगला खेळ व्हावा अशी अपेक्षा असेल डगआउट नक्कीच पाहत असेल आशेच्या नजरेने चांगला फाटका मैदानाच्या आतमध्ये आल्या मात्र या वेळेला मात्र गुड साऊंड सिस्टम ने ठोकलेला षटकार पाहायला मिळतोय 6 धावा आणखीन एक जर षटकार आला तर 500 रुपये हर्ष यांच्या माध्यमातून दिला जाईल क्या बात आहे काय फटका मैदानाच्या आतमध्ये आल्या एक्झिक्यूट केला गेला हो यावेळीला मात्र कमबॅक केला ब्लॉक ऑल मध्ये जो चेंडू आपण पाहिला या आधीचा थोडासा ओव्हर पिच झाला होता मात्र इथून कमबॅक केला गेला धावफलक पोहोचला गेलाय 20 धाव्यांची गरज हो यावेळेला मात्र पाहावं लागणार आहे वाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न लवेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला होता परंतु त्याचा जास्त फायदा मिळाला नाही 19 धाव्यांची गरज अजून सुद्धा आहे मॅच पूर्णपणे ऑन आहे कारण की येणारी चेंडू असतील 9 चेंडू 19 धावा एकंदरीत आपण पाहिली आहे तर मॅच ची दिशा बदलताना पाहायला मिळेल का उचली घेणारा चेंडू पाहिला आपण अनपेक्षित उचली घेतली आणि लगेच 2 पंच चर्चा करताना पाहायला मिळाले आणि त्या चर्चेनंतर आपण पाहिलं की स्ट्राईक पंच सहमत आहेत आणि स्ट्राईक अंपायर आम्हाला कळवतील की नक्कीच हा चेंडू काय अंपायर प्लीज हा चेंडू काय होता नो बॉल आहे बस डेफिनेटली आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय आणि नो बॉल नंतर आपण पाहिलं तर फ्री हिट चा चेंडू असेल प्लेन मे स्प्रिटचा चेंडू मात्र चुकला स्वतः फलंदाज चिराग मॅच ऑन केली आहे परंतु त्यानंतर डॉट चेंडू ऑन साइडला टर्न केले चेंडू लॉंगनच्या दिशेने खेळाडू येतात मात्र मिसफील्ड झाली आणि मिसफील्डचा प्रत्यय पाहायला मिळतोय 4 धावा ही चुकी होताना पाहायला मिळाली मोठी चुकी आणि ती महागात पडताना पाहायला मिळते चौकार मिळतोय आणि इथून आपण पाहिलं तर धावफलकाला आकार मिळतोय 5 चेंडू फेकून झाले एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे या षटकामध्ये धावफलकाचा आकार 44च्या घरामध्ये पोहोचला गेलाय 14 धाव्यांची गरज आहे अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 14 धावा
बॅकफुटला पंच केला जातोय. लॉगअपच्या दिशेने खेळाडू आहेत, मात्र एक धाव जरूर प्राप्त केली जाते. एका धावेंची धाव फळक 45च्या घरामध्ये पोहोचलंय. 13 धावा आता हवे असतील या मॅचला जिंकण्यासाठी. जी लढाई मात्र लढली गेली आहे ती लढाई मात्र अजून संपलेली नाहीये, कारण की असली लढाई तर आता सुरू होताना पाहायला मी सिंगल. कासार वडवली प्रीमियर लीग अंडर 21 आपण पाहतोय आजच्या दिवसापासून प्रारंभ सकाळच्या 17 पासून झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. या सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून मॅच आता रोमांचक स्थितीमध्ये येताना पाहायला मिळाली आहे, कारण की इथून 6 चेंडू 13 धावा आणि या 13 धावा करणं आता मात्र किती कठीण जाईल आणि किती सोपं हे पाहणं अवघड ठरणार आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर सगळ्यांच्या नजरा असतील. डगआउट मात्र आपण पाहिलं या दोन फलंदाजाकडे नक्कीच आशेच्या नजरेनं पाहतंय की ही मॅच फिनिश करतील, परंतु इथे आपण पाहिलं ना तर रीती 11 या टीम ला मात्र एक चांगल्या गोलंदाजाची गरज आहे. तारणहार गोलंदाज तो मिळेल का की एकंदरीत नरेश स्पोर्ट्स हा टीम इथून मॅच सहज जिंकून घेऊन जाईल. पहिल्या षटकामध्ये झालेल्या चुका म्हणजे त्याच चुका इथे महागात पडताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा आल्या होत्या, त्यामुळेच आपण पाहिलं रीती 11 टीम थोडीशी बॅकफुटला ढकलून दिली गेली होती. नरेश स्पोर्ट्स या टीमला तिथेच तर संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करत असताना फाईट बॅक त्याने चांगली केली आहे, परंतु मॅच अजून संपलेली नाही आहे. मैं रोज के टाइम पे जाने वाला हूँ. अरे मैं यहाँ पे मैच पे आया हूँ. स्लोअर बाउन्सरचा मारा केला जातोय. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून आणि डेट ओव्हर मध्ये त्याला माहिती आहे की काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे आणि ते अनुसरण करून गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू निर्धावाला आहे. मॅच आपण पाहिली आहे 5 चेंडू आणि 13 धावा. टप्पे झाला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट मिळते, मोठी विकेट मिळाली चिरागची. इथे मॅच आता फसताना पाहायला मिळाली आहे नरेश स्पोर्ट्स टीम साठी. चार चेंडू असतील 13 धावा. 2 मोठे फटके, मॅचचं चित्र पूर्णपणे पलटेल, परंतु जी खेळ शानू या खेळाडूने केली होती तशीच खेळ एका खेळाडूला करावी लागेल. सर तर या क्रिकेट 2 गोष्टीला थारा नाही क्रिकेटमध्ये, परंतु इथे आपण पाहिलं की फलंदाजाच्या हातामध्ये बॅट आहे आणि गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आहे, परंतु योग्य रीतीने कोण वापर करेल आणि पाहूया की कोणता संघ हा मॅच इथून घेऊन जाईल. 13 धाव्यांची गरज आहे. डेफिनेटली सूचना हीच देईन मी प्रत्येक टीमला, कारण की आपण स्पीडअप करायचं आहे. आणखीन 4 मॅच खेळायचे बाकी आहेत आणि त्यामुळे वेळ जास्त खर्च होणार नाहीये. या गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष द्या. फटका हवेत आहे, परंतु चेंडूने घातली उंची. लांबी किती आहे डेफिनेटली क्या बात है, मौके पे छक्का. A1 क्वालिटी ब्रँडेड सिक्सर ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. हर्षलने आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना पहिल्या चेंडूवर ठोकलेला शंखनाद केलाय. या इनिंग मध्ये रात अभी बाकी, बात अभी बाकी, पिक्चर अभी पुरी बाकी आणि ते दर्शवत असताना ठोकलाय षटकार. इथे पाहिली आता गेम पूर्णपणे आली ऑन. पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 7. पहा मॅच होती कुठे आणि एका फटक्याने मॅच रंग रूप सगळं काही बदलताना पाहायला मिळालं. 3 चेंडू 7 धावा. ज्याप्रमाणे म्हणताय ना आकाशात उडतं पक्ष्यांचा धावा आणि या कासार वडवली गावामध्ये ती म्हणजेच कासार वडवली प्रीमियर लीगचीच हवा. आणि पाहूया कोणाची होती या मॅच मध्ये वावा. ओ या वेळेला कमबॅक झाला. बारी बारी सबकी बारी. पहिले ती बल्लेबाज की बारी, अब है गेंदबाज पे आ रही. या वेळेला पडलाय भारी आणि विकेट ही मिळाली. चला स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ जाणार नाही. लक्ष घ्या मित्रांनो, 4 मॅचेस आपल्याला आणखीन खेळवायचे आहेत. जरी हा मॅच इम्पॉर्टंट असला
तरी सुद्धा आपल्याला वेळ खूप महत्वाचा आहे, कारण की अंधार हा लवकर पडतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला चालायचं आहे. आता 2 चेंडू असतील आणि 7 धावा. कंपल्सरी चेस असल्यामुळे मात्र या धावा कंप्लीट कराव्याच लागतील. 2 चेंडू मध्ये कशाही पद्धतीने तुम्हाला 7 धावा या कंप्लीट कराव्याच लागतील, ते आपण पाहावं लागेल. 2-7, एक षटकार, एक सिंगल किंवा एक चौकार, एक तिहेरी किंवा 2 चौकार. ऑप्शन्स तर आहेत, परंतु त्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळेल का? गोलंदाज तितका चांगला आहे, परंतु फलंदाजाचा इंटेंट, पॉझिटिव्ह इंटेंट असायला गरजेची बाब आहे. इथे 7 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू. ओहो, हा चेंडू खूप महत्वाचा होता आणि त्यामुळे आपण पाहिलं तर इथे मिस केला गेला आहे आणि इथे आपण पाहिलं रन आउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळेल. आता पहिला पण तर चेंडू असेल 1 आणि 7 धाव्यांची गरज. कंपल्सरी आहे ना? बस डेफिनेटली आपण पाहिलं कंपल्सरी चेस असल्यामुळे इथे जरी षटकार आला तरी सुद्धा आपण पाहिलं की इथे बेनिफिट मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळेल. परंतु जर इथे एखादा चमत्कार आणि तो चमत्कार झाला तर त्या चमत्काराला नमस्कार होईल. या क्षणाला एक चांगल्या चेंडूची गरज आहे जे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु उमेदची किरण नरेश स्पोर्ट्ससाठी. पाहूया या वेळेला पाहिलं आपण तर मॅच मात्र जिंकली आहे रीती 11 या टीमनं. ज्याप्रमाणे आपण पाहिला की सामना कुठेतरी अंतिमच्या चेंडूपर्यंत जाईल का अशी आशा होती, परंतु इथून मॅच मात्र जिंकली रीती 11 या टीमने. चांगला कमबॅक पहिल्या षटकामध्ये 26 धावा खर्च केल्यानंतर सुद्धा होताना पाहायला मिळाला आणि एक मोठा विजय प्राप्त केला या मॅच मध्ये आणि आपल्या टीमचा विजयाचा अकाउंट मात्र ओपन केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स असेल रीती 11 टीम आणि हार्डलक टफलक नरेश स्पोर्ट्स कासारवडवली टीम. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. आमचे स्कोरर हे आम्हाला जरूर दर्शवतील. कोण कोण आहे मॅन ऑफ द मॅच? टाकले ना. निशांत आहे ना? निशांत आहे ना? निशांत मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार, कमी चेंडू आणि नक्की जास्त धावा, त्याच्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार, रीती 11 या टीमचा फलंदाज ठरतोय निशांत. मॅन ऑफ द मॅच. निशांत ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आणि आमचे प्रमुख अतिथी कांचन अक्षय दादांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निशांत या खेळाडूला दिला जाईल. निशांत प्लीज या.
अक्षय दादांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. निशांत या खेळाडूला 2 चौकार 1 षटकार, जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आणि त्याच धावा मात्र आपण पाहिला तर आपल्या टीमसाठी उपयोगी ठरल्या. या निशांत या अक्षय दादांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं हे मेडल्स आणि त्याचप्रमाणे ट्रॉफी दिली जाईल. सामनावीर ठरतोय या कासारवडवली प्रीमियर लीग मध्ये निशांत. दादांची शुभ निशांत आपण थांबायचंय. निशांत कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. वर्ल्ड कप चालू होता जेव्हा आपण बघितलं तर सूर्यकुमारने कॅच पकडला बाउंड्रीवर, तेव्हा काय वाटलं? मस्त वाटलं. तर ज्याप्रमाणे आपण बघितलं की भारताने वर्ल्ड कप जिंकला असंच वाटलं होतं, पण निशांतला मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर कसं वाटलं हेच मला विचारायचं आहे. पहिली मॅन ऑफ द मॅच आहे, चांगलं वाटलं. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि नक्कीच आणखीन चांगलं क्रिकेट खेळा हेच विनंती करेन. वही आता मात्र जो पुढील मॅच आपल्याला ऑन होताना पाहायला मिळतोय, एका बाजूने श्रीराम फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिला तर संजय स्पोर्ट्स, या 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान महत्त्वाची लढत मैदानाच्या मध्ये ऑन होते आणि या लढतीत प्रत्यक्षात धावते विरोध घेण्यासाठी सज्ज आहेत मायक्रोफोनवर आमचे साथी समर्थक मित्र मिस्टर कडू. थँक्यू जयेश. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. कासारवडवली प्रीमियर लीग 2024 पर्व 4 अंडर 21चा हा महासंग्राम इथे रंगला जातोय. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. विनंती अशी दोन्ही पंचांना. टॉस जिंकला होता संजय स्पोर्ट्स या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर संघाच्या कर्णधाराने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले होते, तो म्हणजेच श्रीराम फाउंडेशन या संघाच्या फलंदाजांना. आणि सलामीर जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सोयल आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सोनू या गोलंदाजाला बोलवलं जात आहे. पॉवर प्लेचा षटक, पहिला षटक अप्रतिम वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते सोनूच्या माध्यमातून. थोडंसं मिसस्पीड होते आणि त्याचं कारण एक सिंगल प्राप्त केली जाते आणि एका सिंगलने धावफलकाला सुरुवात केली जाते. धावफलकाचा श्री गणेशा सिंगलने होत असताना आपण पाहतोय. या अगोदरचा सामना कोण विसरेल, अप्रतिम मॅच ती पाहायला मिळाली होती.